कितीही प्रयत्न केला तरी न कमी होणारं वजन आहे, सतत येणारा थकवा आहे, केसांचं गळणं आहे किंवा सतत बदलणारे मूड आहेत. या सगळ्याला एकच कारण जबाबदार असू शकतं आणि ते म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स. पण बऱ्याचदा आपल्या काही सवयी किंवा आपल्या नकळतपणे घडणाऱ्या काही गोष्टींमुळे आपले हार्मोन्स अजून जास्त बिघडत जातात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 5 टिप्स ज्या तुम्हाला हार्मोन बॅलन्स करण्यासाठी मदत करतील. या इतक्या सोप्या आहेत, प्रॅक्टिकल आहेत की तुम्ही अगदी उद्यापासून देखील सुरू करू शकतात. पण त्या कोणत्या आहेत त्या बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये. तुम्ही कधी पियानो बघितलाय का? पियानोमध्ये अनेक कीज असतात. जेव्हा योग्य वेळेला योग्य कीज एकत्रितपणे दाबल्या जातात तेव्हा छान म्युझिक तयार होतं. पण समजा एखादी की दाबली गेली नाही किंवा एखादी की खूप जोरात दाबली गेली तर पूर्ण म्युझिक आहे ते बिघडून जातं. त्या पद्धतीनेच आपल्या शरीरामध्ये अनेक हार्मोन्स आहेत आणि हे सगळे हार्मोन्स एकत्रितपणे काम करत असतात. जेव्हा तुमचा एक हार्मोन बिघडतो तेव्हा त्याचा परिणाम हा इतर हार्मोन्सवर देखील व्हायला लागतो. हार्मोन्स म्हणजे नक्की काय आहेत? तर हार्मोन्स हे केमिकल मेसेंजर्स आहेत. यालाच मराठीमध्ये संप्रेरक असं देखील म्हटलं जातं. हार्मोन्स आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित करतात, आपली चयापचय क्रिया नियंत्रित करतात, आपली भूक नियंत्रित करतात. एवढंच काय तर तुमच्या इमोशन्स, तुमच्या भावना देखील हार्मोन्सवर अवलंबून असतात. आणि म्हणूनच जेव्हा शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स तयार होतो, आपले हार्मोन्स बिघडतात, तेव्हा शरीरामध्ये अनेक लक्षणंही दिसायला लागतात. पण या हार्मोनना बॅलन्स करणं हे देखील आपल्या हातामध्ये आहेत. आपल्या काही सवयी आपण बदलल्या किंवा काही गोष्टी नियमितपणे जर केल्या तर हार्मोन्स बॅलन्स होण्यासाठी मदत होतात. बघूयात ह्या 5 टिप्स कोणत्या आहेत ज्या तुम्हाला हार्मोन बॅलन्स करण्यासाठी मदत करतील. वजन कमी केलं तर आपल्या आरोग्याच्या तक्रारी कमी होतील, हे अगदी बरोबर असलं तरी तुम्ही वजन कशा पद्धतीने कमी करताय हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. अनेकदा वजन पटकन कमी व्हावं, आपल्या तक्रारी पटकन कमी व्हाव्या म्हणून क्रॅश डाएट केले जातात. आपलं जेवण खूप कमी केलं जातं, कॅलरीज खूप कमी केल्या जातात किंवा फक्त सूप्सवर राहणं, ज्युसेसवर राहणं, फक्त फळं खाणं असं देखील केलं जातं. यामुळे सुरुवातीला तुम्हाला खूप हलकं वाटतं, तुमचं वजन पटकन कमी होतंय असं तुम्हाला वाटत असलं तरी कालांतराने शरीराला योग्य पोषण मिळालं नाही तर मात्र त्याचे परिणाम शरीरावर दिसायला लागतात. आपले हार्मोन्स आहेत ते व्यवस्थित काम करण्यासाठी आणि हार्मोन्स व्यवस्थित तयार होण्यासाठी त्यांना योग्य पोषण शरीरामधून मिळणं हे गरजेचं आहे. योग्य मात्रेमध्ये प्रोटीन्स असणं, फायबर असणं, योग्य स्निग्धांश आहेत, हे सगळे आपले हार्मोन्स चांगल्या पद्धतीने तयार होण्यासाठी आणि त्यांचं काम चांगल्या प्रकारे तयार होण्यासाठी गरजेचे असतात. आणि म्हणूनच वजन कमी करण्यासाठी कमी खाणं नाही तर योग्य पद्धतीने खाणं हे गरजेचं आहे. म्हणूनच तुम्ही जर क्रॅश डाएट कराल तर त्याचे फायदे जरी तुम्हाला खूप लवकर दिसत असतील तरी त्याचे कालांतराने काही ना काही परिणाम शरीरावर दिसतात आणि आपले हार्मोन्स आहेत ते इम्बॅलन्स होत जातात. आणि म्हणूनच तुम्हाला तुमचे हार्मोन्स बॅलन्स राहावं असं जर वाटत असेल तर तुमचा आहार देखील तसाच बॅलन्स असला पाहिजे आणि योग्य पद्धतीने वजन हे कमी केलं गेलं पाहिजे. फक्त चहा कॉफी नाही तर दिवसभरामध्ये तुम्ही जर बघितलं तर अनेक प्रकारे साखर आपल्या पोटामध्ये जात असते. दिवसभरामध्ये आपला वेळोवेळी चहा कॉफी हे होत असतंच. बरोबरीनेच आपण त्याच्यावर बिस्किट खातो, टोस्ट खातो, पॅकेट फूड खातो ज्याच्यामध्ये ऑलरेडी साखरी घातलेली असते. ऑफिसमध्ये किंवा घरी एखादं फंक्शन असेल तर त्याच्याबरोबर स्वीट्स खाल्ले जातात, केक खाल्लं जातं, हे काही ना काही खाल्लं जातं, कोल्ड्रिंक्स पिले जातात आणि वेगवेगळे पॅकेट फूड, जंक फूड हे तर आपण खातच असतो. अशा प्रकारे दिवसभरामध्ये सतत आपल्या पोटामध्ये साखरी जात असते. आपल्या पोटामध्ये साखर गेली की ती शरीरामध्ये जाऊन आपल्या रक्तामध्ये जाऊन ग्लुकोज वाढवते आणि मग इन्सुलिन आहे ते वाढायला लागतं. हे इन्सुलिन आहे ते एक बुली हार्मोन आहे, म्हणजेच काय तर शाळेत असणाऱ्या एखाद्या दादागिरी किंवा गुंडगिरी करणाऱ्या मुलाप्रमाणे आहे. ह्याची ताकद जर वाढली तर ते इतरांना ढकलायला लागतं, मारायला लागतं, मागे खेचायला लागतं. त्याप्रमाणे जेव्हा जेव्हा तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन वाढतं त्याचा परिणाम इतर हार्मोन्सवर होतो आणि इतर हार्मोन्स आहेत ते कमी व्हायला लागतात, मागे पडायला लागतात. आणि म्हणूनच वारंवार जर तुमच्या पोटामध्ये साखर जात असेल, वारंवार दिवसभरामध्ये तुमचे इन्सुलिन आहे ते वाढत असेल तर त्याचा परिणाम हा इतर हार्मोन्सवर हळूहळू व्हायला लागतो. म्हणूनच तुम्हाला उद्यापासून फक्त एकच करायचं आहे, तुम्हाला साखर जेवढी तुमच्या आहारातून, तुमच्या खाण्यामधून प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे जे काही तुमच्या पोटामध्ये जात असेल ती तुम्हाला जास्तीत जास्त कमी करायची आहे. तुम्ही चहा कॉफी खूप जास्त पित असाल तर त्याचं प्रमाण कमी करा, त्याची एक वेळ ठरवून घ्या. बरोबरीनेच तुम्हाला सतत जर गोड खावंसं वाटत असेल तर
तुम्ही दुसरं काहीतरी गोड खाण्यापेक्षा तुम्ही फ्रूट्स किंवा ड्राय फ्रूट्स याचा वापर करा, जेणेकरून तुमचे हार्मोन्स आहेत ते बॅलन्स होण्यासाठी तुम्हाला मदत होईल. पुढच्या गोष्टीसाठी तुम्हाला दिवसभरामध्ये फक्त 10 मिनिटं काढायची आहेत, पण ही रोजची 10 मिनिटं तुम्हाला अनेक फायदे मिळवून देणार आहेत. रिसर्चनुसार दिसून आलंय की सूर्यनमस्कार हे तुम्हाला हार्मोन बॅलन्स करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. सूर्यनमस्कारामध्ये तुम्ही प्रत्येक नमस्काराबरोबर तुम्ही श्वासोच्छ्वासाचे एक्सरसाइजेस करतात, म्हणजे तुम्ही श्वास आत घेता सोडता, ब्रीदिंग एक्सरसाइजेस होतात आणि यामुळेच तुमचे ताण आहे तो कमी होतो, तुमचा स्ट्रेस हार्मोन आहे ते कमी होण्यासाठी मदत होते. सूर्यनमस्कारामध्ये वेगवेगळे पोझिशन्स येतात, आसनं येतात आणि यामुळेच तुमच्या शरीरातल्या प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक अवयवावर ताण हा पडत असतो आणि त्यामुळेच तुमच्या ज्या एंडोक्राईन ग्लँड्स आहेत, म्हणजे ज्या ग्रंथी आहेत ज्या हार्मोन्स तयार करतात, त्या ग्रंथी ॲक्टिवेट होण्यासाठी तुम्हाला मदत होते. तुमचे हार्मोन्स चांगल्या पद्धतीने तयार होतात. स्त्रियांसाठी तर अगदी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे त्यांची पाळीचं चक्र आहे ते नियमित होण्यासाठी सूर्यनमस्काराने मदत होते. तुमची पोटाची चरबी कमी व्हायला मदत होते आणि त्यामुळे तुमचा इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होतो आणि ते चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी आपल्याला मदत होते. म्हणून सूर्यनमस्कार हा फक्त एक व्यायाम नाही आहे, तर तुम्हाला हार्मोन बॅलन्स करण्यासाठीचा एक प्रभावी उपाय आहे. बरोबरनेच तुम्हाला तुमच्या सकाळच्या वेळेला सूर्यनमस्कार घालायला जर जमले बाहेर सूर्यप्रकाशामध्ये, तर त्याचे फायदे अजून जास्त होतात. तुम्ही सकाळच्या वेळेला उठल्यानंतर तुम्ही जर बाहेर जात असाल, तुम्ही बाहेर जर एक्सरसाइज करत असाल, तर त्या सूर्यप्रकाशामुळे तुमचं बॉडी क्लॉक सेट होण्यासाठी मदत होते, म्हणजेच तुमचे हार्मोन्स रेग्युलेट होण्यासाठी तुम्हाला मदत होते. म्हणूनच रोजची 10 मिनिटं फक्त द्या. तुम्हाला उद्यापासून फक्त एकच करायचं आहे, तुम्हाला रोज 5 सूर्यनमस्कार घालायला सुरुवात करायची आहे आणि हळूहळू तुम्ही त्याचा आकडा हा वाढवू शकता आणि अगदी 20 ते 30 पर्यंत देखील रोज घालवू शकता. त्याचा फायदा हा तुम्हाला नक्की दिसेल. पुढची टिप आहे ती अतिशय महत्त्वाची आहे, एकदम सोपी आहे, त्यासाठी तुम्हाला कोणताही ताण द्यायची गरज नाही आहे, पण तितकीच जास्त महत्त्वाची आहे. जवळजवळ 70% लोक याच्याकडे लक्ष देत नाही, पण व्यवस्थित मात्रेमध्ये किंवा पुरेसं पाणी पिणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे तुमचे हार्मोनचे बॅलन्स होण्यासाठी मदत होते. पाणी हे आपल्या बॉडीचे एक ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे आणि हार्मोन्स देखील त्याची मदत घेतात. बरोबरनेच तुमच्या शरीरामध्ये जास्तीचे तयार होणारे जे हार्मोन्स आहेत ते बाहेर टाकण्यासाठी देखील पाणी हे गरजेचं आहे. म्हणून जेव्हा तुम्ही पुरेशा मात्रेमध्ये पाणी पिता तेव्हा हार्मोनचे बॅलन्स राहण्यासाठी मदत होते, त्यांचं काम व्यवस्थित चालण्यासाठी मदत होते आणि जास्तीचे हार्मोन्स आहेत ते शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी देखील मदत होते. बऱ्याच वेळेला जेव्हा आपण कामामध्ये असतो, काम करत असतो, तेव्हा बऱ्याच वेळपर्यंत आपण पाणी पित नाही आणि आपल्याकडून जेवढं पुरेसं पाणी प्यायला गेलं पाहिजे तेवढं आपल्याकडून प्यायलं जात नाही. म्हणूनच उद्यापासून तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, तुम्हाला एक बॉटल घ्यायची आणि त्या बॉटलमधूनच दिवसभर पाणी प्यायचं आहे, जेणेकरून तुम्ही नक्की किती पाणी पिताय हे तुमचं तुम्हालाच लक्षात येईल आणि पुरेसं पाणी पिण्याकडे तुम्ही जास्तीत जास्त लक्ष द्याल. शेवटची पण अतिशय महत्त्वाची आणि गरजेची अशी पुढची टीप आहे. झोप ही आपल्या फक्त शरीराला किंवा मनाचा थकवा दूर करत नाही, तर एकंदरच आपल्या शरीराला किंवा आपले जे बॉडी सेल्स आहेत, आपले ऑर्गन्स आहेत आणि आपले हार्मोन्स आहेत, या सगळ्याला रिपेअर किंवा रिकवर करण्याचं काम आहे ते आपल्या झोपेमध्ये होत असतं. आणि म्हणूनच वेळेवर झोपणं आणि बरोबरीनेच आपली एक किमान 7 तासाची झोप आपल्याला मिळणं हे खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही हे झोपेचं सायकल तुमचं सुधारता, तर आपोआप तुमचं हार्मोनचं सायकल आहे ते देखील बॅलन्स होण्यासाठी, रेग्युलेट होण्यासाठी मदत होते. त्यामुळेच रोज वेळेवर आणि किमान 7 तास तुम्हाला झोप मिळेल यासाठी तुम्ही प्रयत्न करा. जर तुम्हाला तुमच्या कामाच्या कामामुळे तुम्हाला वेळेवर झोपायला मिळत नसेल, तर किमान तुम्ही काही गोष्टी करू शकता. आपलं जे बॉडी क्लॉक आहे ते सूर्याच्या सायकलवर अवलंबून आहे, म्हणजे जसं सूर्यास्त होतो तसं तसं आपल्या शरीरामध्ये झोपेसाठीचे हार्मोन्स आहेत ते तयार व्हायला सुरुवात होते. पण ज्या वेळेला रात्रीच्या वेळेला तुम्ही एक्सरसाइज करता किंवा रात्रीच्या वेळेला तुम्ही TV बघता, मोबाईल बघता किंवा खूप उशिरा तुम्ही चहा कॉफी घेता, त्यावेळेला आपल्या शरीराचे हे सिग्नल्स आहेत ते बिघडतात आणि परिणामी झोपेचे जे हार्मोन्स आहेत ते नीट तयार होत नाहीत. म्हणूनच आपल्याला फक्त आपल्या शरीराला मदत करायची आहे. आपल्या झोपेच्या किमान 1 तास अगोदर तुम्ही TV किंवा मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स बघणार नाही याची काळजी घ्या. तुमचं जेवण आहे ते शक्य तेवढं लवकर करा. किमान 2 ते 3 तासाचं अंतर हे तुमच्या जेवणामध्ये असलं पाहिजे. बरोबरीनेच रात्रीच्या वेळेला खूप जास्त व्यायाम करणं टाळा. चहा, कॉफी यासारखे कॅफेन युक्त जे पेय पदार्थ आहेत ते तुमच्या झोपेच्या 4 ते 5
तास अगोदर किमान तुम्ही घ्याल यासाठी प्रयत्न करा, ज्यामुळे तुमचं झोपेचं सायकल आहे ते चांगलं होण्यासाठी मदत होईल आणि ते एकदा चांगलं झालं की तुमचं हार्मोनचं सायकल आहे ते चांगलं होण्यासाठी मदत होईल. या सांगितलेल्या ज्या टिप्स आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा, पण हे कुठलंही मॅजिक नाही आहे. हार्मोन्स एका दिवसामध्ये बदलत नाहीत. त्यासाठी तुम्हाला हे नियमितपणे करणं हे गरजेचं आहे. हे ज्या टिप्स आहेत ते तुमच्या उपचारांना पूरक अशा टिप्स आहेत. म्हणजे जर तुम्ही कुठली ट्रीटमेंट घेत असाल तर त्या ट्रीटमेंट बरोबर जर तुम्ही हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी मदत केली तर तुमचे रिझल्ट्स आहेत ते तुम्हाला खूप लवकर मिळतील. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल किंवा गरजेचा वाटला असेल तर तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना हा नक्की शेअर करा. असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा. नमस्कार.